पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर आपण बघितलं की देशभरातून काश्मीरला जाणारे पर्यटक यांनी आपले सगळे बुकिंग कॅन्सल केलेत. अनेक ज्या टुरिस्ट कंपन्या आहेत त्या कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं, कारण अनेक पर्यटकांनी धडाधड त्यांच्या ज्या बुकिंग्स होत्या त्या कॅन्सल केल्या. आपण सध्या मुंबईच्या दादर परिसरात आलेलो आहोत, देशमुख कुटुंबीय यांच्या घरी आलेलो आहोत. अशाही परिस्थितीत देशमुख कुटुंबीय यांनी धाडस दाखवलेलं आहे ते काश्मीरला पर्यटनासाठी जाण्याचं. आपण पाहतोय जवळपास 21 कुटुंबीय आहेत जे सगळेजण निघालेले आहेत ते काश्मीर टूरला. खरं तर यांनी 2 महिन्यांपूर्वी तिथल्या हॉटेलचे बुकिंग केलेले होते, परंतु इथून मात्र ते स्वतःच जात आहेत. नेमकी त्यांची भावना काय आहे, हे करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे, अगदी घरातल्या लहान मेंबर पासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळेजण या सहलीला जात आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. कुटुंब प्रमुख जे आहे त्यांच्याकडनं आपण आधी प्रतिक्रिया घेऊया. तुम्ही सगळेजण 21 जण जात आहे, हा हल्ला झाल्यानंतर मनात पाल चुकचुकली नाही का की आपण सगळे कुटुंबीय कसे काय एकत्रित जायचं आणि काश्मीरची जी तुमची सहल आहे ती रद्द करावी असं तुम्हाला नाही का वाटलं? वाटलं ना, त्यावेळेला वाटलं की आपण एवढं सगळे आमचे फॅमिली मेंबर घेऊन जातोय तर कसं काय आमचं होणार वगैरे हे ते. आणि ते झाल्या आम्ही चौकशा सुरू केल्या सगळ्या, काय म्हणजे प्रकार आहे तिथे, किती टेन्शन आहे तिथे आल्यानंतर आम्हाला त्रास होईल का वगैरे, किंवा आम्हाला जर समजा आम्ही कॅन्सल केलं तर आमचे पैसे वगैरे ते काय परत मिळणार का काय वगैरे, ह्या सगळ्या चौकशा झाल्या. नंतर आम्हाला जरा त्याच्यातून दिलासा मिळाला की पहलगाम यांना सोडून बाकीचे जे सगळे बघण्याची ठिकाणं आहेत ना ती तुम्हाला अलाउड करणार आहेत. आणि त्यामुळे आमचा जेव्हा जीव आला आणि मग इतके पैसे आम्हाला म्हणजे 8 लाख रुपये आम्ही जवळजवळ भरले त्या मुलांचे आणि वयस्कर लोकांची आम्ही. तर ती सिक्युरिटी आम्हाला मिळण्याची आम्हाला शाश्वती होती. आम्ही काही घाबरणारे लोक नाही, लढाईचे लोक आम्ही आमच्यात आहेतच, पण ते लढवई वृत्ती असल्यानंतर सुद्धा आपल्या फॅमिलीला आपण सेफ ठेवलं पाहिजे ना. बरोबर. त्याच्यामध्ये अडचणीत आणून किंवा तिथे त्यांना नेऊन त्यांचा जीव डोक्यात घातला नाही पाहिजे. आपलं काय झालं तर चालेल, पण ते सुरक्षित पाहिजे अशी आमची भावना होती. या सहलीमध्ये लहान मुलं किती आहेत आणि वयस्कर माणसं किती आहेत? साधारण किती 7 लहान मुलं आहेत. ते आमच्या पाहुण्यांचीच मुलं आहेत सगळी. आणि पाहुणे आमच्या पाठीमागे लागले की बघा आपण निघालोय सगळे तर आपल्यावर काही आपत येणार नाही ना. तर पाहुण्यांना सांगितलं मी आहे ना पुढे. मी अशा 21 देशाच्या ट्रिप केलेल्या आहेत. सहकार सेलचा महाराष्ट्रातल्या मी अध्यक्ष होतो, त्यावेळेला सगळ्या महाराष्ट्रातल्या सहकार बोर्डाचे जे लोक आहेत का नाही त्यांना घेऊन मी निरनिराळ्या देशात फिरलेलो आहे. आणि त्यांचं सगळं रिझर्वेशन हे ते करायची जबाबदारी सिद्धार्थ कांबळे आणि माझ्याकडे होती. ते आम्ही सगळ्यांना तिथं निरनिराळ्या देशात नेऊन पोहोचवल्या, तिथले आम्ही हालचाल पाहिलेली आहे. नक्की. याचे बरेच नातेवाईक म्हणजे काही पुण्यावरून आता येत आहेत, ऑन द वे आहेत, तर कराडवरून काही जण आलेले आहेत. आजी त्यांच्याकडून जाणून घेऊया. आजी, तिथं आपण बघितलं की सगळ्या पुरुषांना गोळ्या घालण्यात आल्या. विशेषतः घरातल्या महिलांचा आक्रोश बघवत नाही इतका भयंकर आहे. असं असताना तुम्हाला भीती नाही वाटली? तुमची मुलं, तुमची नातवं? थोडी भीती वाटली, परंतु कसं तिथं सिक्युरिटी खूप वाढली आहे, त्यामुळे मग परत आम्ही निर्णय बदलला आणि जायचं ठरवलं. बरं, आता तुमच्याबरोबर तुमच्या कोण कोण नातेवाईक आहेत, कोण कोण येत आहेत? माझी भाऊ आहेत, भाऊजाई आहे, मुलगा, सुनबाई, मुलगी, नातवंड, मिस्टर, एवढे सगळे आम्ही 11 लोक घरातलेच आहोत. बरं, यापूर्वी पण एवढे जण तुम्ही पिकनिकला जाता? नेहमी जातो. दुबईला, चायना झालं, आता पॉंडिचेरी झालं, आता काश्मीर. पण मग आता जेव्हा ही घटना घडली त्यानंतर तुम्हाला भीती नाही वाटली की आपण सगळेजण कसं काय एकत्रित जायचं? विशेषतः लहान मुलं सुद्धा तुमच्यासोबत आहेत. भीती थोडी वाटली, पण नंतर ती भीती घालवली. म्हटलं तिकडे सिक्युरिटी असेलच, आपण जाऊया. नातेवाईक म्हणाले नाहीत रद्द करा म्हणून? कोणी म्हटले नाहीत की रद्द करा? ते युद्ध झाले. नक्की. प्रियाजी, आपल्याकडे लेख आहे त्यांची, त्यांच्याकडून जाणून घ्या. प्रियाजी, जेव्हा यांनी सगळ्यांनी सांगितलं की जायचंच आहे तर त्यावेळेला तुमची प्रतिक्रिया काय? माझी पहिली ठाम प्रतिक्रिया अजिबात नाही, कारण आपण अशा त्या बातम्याच पाहत होतो आणि ती सगळं भीतीचं वातावरण होतं. पण सगळ्यांनी निश्चय केला होता आणि सगळ्याकडनं अश्युरन्स मिळाले, जसं मीडिया आणि रिपोर्टर्स तिथे पोहोचले होते. मेन आहे लाईफचं अश्युरन्स ना. आपण ट्रीप करतो एखादं म्हणजे काय म्हणतो, एक रम्य आठवण राहावी किंवा त्या आठवणी छान पुन्हा आठवाव्या, तर अशीच ती मनात भीती होती की तसं काही होऊ नये. आणि ताज्या घडामोडी होत्या, पण नाही, सगळ्यांनी पॉझिटिव्हली ठरवलंय आणि
गणपती बाप्पा मोरया. आणि शेवटी आपल्या भारताचा पण प्रश्न आहे, म्हणजे आपण म्हणतोय की आता कुठे काश्मीरला स्थिरता ती आली होती आणि सगळं पर्यटन वाढत होतं, पण जर ज्या अर्थी अश्युरन्स मिळालाय की बाकी सगळं व्यवस्थित आहे आणि आपला आर्म फोर्स सगळं काळजी घेणार आहे, तर सगळ्यांनी ठरवलं, तो निश्चय ठाम आहे आणि पॉझिटिव्हली सगळे जात आहेत आणि मला खात्री आहे छान यशस्वीच ती होईल ट्रेन. नाही तुमची काय प्रतिक्रिया होती जेव्हा हे सगळं घडलं? तुमच्यामध्ये चर्चा काय सुरू होती? साधारण 2-3 दिवस लागले फायनल करायला असं कळलं आम्हाला. 2-3 दिवस लागले फायनल करायला, जायचं का नाही जायचं. परत सगळीच म्हणली जाऊया, एवढी सुरक्षितता त्या देशानं दिल्या आपल्याला तर गेलं पाहिजे. तर त्या बी आपण बघितलं पाहिजे त्या ह्याचं काश्मीर कसं आहे ते कसं बघितलं. आहे. मग पर्यटन आपणच सुरुवात केली तर बाकीची पर्यटन पण येऊ शकतील ना. बरोबर. धाडस करून काय होईल ते होईल परमेश्वराच्या भरोशावर. नक्की नक्की. अगदी ही लहान बच्चे कंपनी पण उत्सुक आहे, त्यांना सुद्धा जायचं आहे काश्मीरला. आणि साहजिक आहे, त्यांनी जसं म्हणाले की भारतामध्ये जी एक मोहीम राबवली जाते आहे की टेररिझमला उत्तर हे टुरिझमने दिलं गेलं पाहिजे. काश्मीरचा जो विकास होतोय त्या विकासालाच खीळ बसण्यासाठी जाणीवपूर्वक हा हल्ला पर्यटकांवर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच टेररिझमला टुरिझमनी उत्तर देण्यासाठी हे संपूर्ण देशमुख कुटुंबीय आज रात्री काश्मीरला जायला निघाले. त्यांची ही सहल अत्यंत यशस्वी व्हावी अशी न्यूज 18 लोकमतकडून आपण त्यांना शुभेच्छा देऊया. रमेश सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.